जास्त गर्दी आहे. पवनाथडी जत्रा पुण्याच्या सांगवी मैदानावर भरलेली आहे. खूप जास्त गर्दी आहे. मारवाडी पद्धतीने बनवलेली थंडगार पित्तशामक शक्तिवर्धक आरंभाची सोलकडी. कोकणी मेवा आवडीने प्यावा. कोकणी मेवा आवडीने प्यावा. गर्दी आहे. इकडे नॉनव्हेजचे स्टॉल आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू पण इथे विकायला आलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. पण खूप खूप जास्त गर्दी आहे. आज सॅटर्डेचं डे असलं, शनिवार असल्यामुळं सगळे लोक जे आज जत्रेमध्ये आलेले आहेत. तर पाहू शकताय. मस्त एकदम भारी. ते वेगवेगळ्या महिला बद्दल त्यांनी स्टॉल लावलेले आहेत. चिकन आणि मटन, फिश भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे. आणि सगळे लोक खास खाण्यासाठी वेगवेगळ्या डिशचे आस्वाद घेण्यासाठी इथे येतात. ते मोमोज आहेत, नॉनव्हेज मोस्ट ऑफ लोक इथे खास म्हणजे खाण्यासाठीच येतात. आणि नॉनव्हेजसाठी तर खूप गर्दी होते इथे. वेगवेगळ्या प्रकारचे डिश भेटतात. नाही तर खूप जास्त गर्दी आहे. तुम्ही जर म्हणजे नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही या जत्रेमध्ये नक्की येऊ शकता. आणि खूप फेमस जत्रा आहे. म्हणजे खूप खूप जास्त स्टॉल्स आहेत इथे. आणि सगळे बचत गटाचे आहेत. सगळ्या महिलांनी जेवढे बचत गट बनले असते ते इथे स्टॉल लावतात अशा वेगवेगळ्या जत्रेमध्ये. इकडून दाखवते तुम्हाला अजून एक आहे. या गल्लीत पण आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत शॉप्स आहेत. तिकडचं दाखवलं तिकडे नॉनव्हेज. आणि ही पण नॉनव्हेजचीच आहे आय थिंक. हे बघू शकता चिकन दम बिर्याणी. हे बघू शकता खूप सुंदर असं दिसतंय. लोक खूप आवडीने खातात. बघू शकता. वडापाव वगैरे पण आहेत काही. पण मोस्ट ऑफ नॉनव्हेजसाठीच येतात लोक. बघू शकता. कोळंबी, मांदेली, बांगडा फ्राय वगैरे प्रत्येक प्रकारचं फिश इथे पाहायला भेटेल तुम्हाला. बांगडा फ्राय 100 रुपये. चिकन थाळी 50 रुपये. आणि किंमत ही अशी खूप महाग नाही आहे. बघू शकता तुम्ही 20, 30, 80 अशीच आहे. 100, 150 येऊ शकता.
खाण्यासाठीच येतात इथे. उद्या पण तुम्ही येऊ शकता. उद्या पण सुट्टीचा दिवस आहे तर भरपूर लोक उद्या पण येऊ शकतात. इकडे बघा शाही दम बिर्याणी ही एक खाऊ गल्ली आहे तिसऱ्या प्रकारची. हे पण चिकनचंच आहे आणि नॉनव्हेज. तिकडे बघ फिश. हे बघ तिकडे बघ तुला काहीतरी दाखवायचं मला. हे बाकीचे किडी असं बी करतात का ते रे येऊन दे ना. तुम्ही बघू शकता तिथे थाळी आहे. फ्राय करत आहे बघू शकता. इकडे बघू शकता चिकन बोनलेस वडापाव म्हणजे वडापाव पण नॉनव्हेजमध्ये मिळू शकतो. तुम्ही जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी हा जत्रा बेस्ट आहे. तुम्ही व्हिजिट करू शकता. मला तर असं वाटतं की जत्रा स्पेशल खाण्यासाठीच आहे. सगळे लोक फक्त खात आहेत. वेगवेगळ्या डिश तुम्ही बघू शकता आणि फक्त खाता येत असते. मला व्हेजची गल्ली तर अजून दिसली नाही आहे. नॉनव्हेजची आहे. व्हेजची मे बी असेल साईडला. आणि वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत. मतलब अजून भरपूर गोष्टी आहेत. लोणचं, कुरड्या, पापड अशा प्रकारचे घरगुती उपयोगी म्हणजे गोष्टी तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक म्हणजे जडीबुटी औषधी अशा पण गोष्टी आहेत त्या पण तुम्ही बघू शकता. पण स्पेशली लोकांना खाण्यासाठीच इथे येतात. त्यामध्ये चिकन फ्राय, चिकन रस्सा, चिकन आळणी. हे बघा 50 रुपयांमध्ये थाळी आणि सगळ्या गोष्टी भेटतात. मध्ये गुलाबजाम. वेगळा थाळी ते बघा बैलगाडी आहे. सगळे मुलं खूप एन्जॉय करत आहेत इथे. इथे बघा एक गाई आणि वासरू दाखवलेला आहे. गोठा दाखवलेला आहे गाईचा. सगळे लोक याबद्दल फोटो काढत आहेत. आणि इकडे नृत्याचा कार्यक्रम चाललेला आहे. खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आहे.